आणि बारी घाटाच्या राजाला राहिली. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत धर्मनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भरवलेल्या पिंपळे जगतापच्या घाटावर. खेड तालुक्यातील बहुळ गावच्या यात्रेत एक नंबरची बारी करून पक्षाबाई आणि मोन्या पिंपळे जगताप घाटासाठी सज्ज झाले. आजची सावड खेडकर, शेळके आणि जैत जुगलबंदीची होती. घरून बैल भरून आम्ही निघालो. मागील वर्षी काही कारणास्तव हा घाट भरला गेला नव्हता, म्हणून यंदा पिंपळे जगताप ग्रामस्थांचे नियोजन एकदम मस्त होते. टोकन नंबर आला आणि बारी पुकारली. जुपणी झाली. आज पक्षाच्या पुढे स्पीड लावत मोन्याने कांड्याचं अंतर 70 फुटावरून 100 फुटावर नेले. गुरुपेक्षा जास्त गती लावत प्रेक्षकांची मनं जिंकले. बारी घाटाच्या राजाला राहिली. घाटात उड्या काही थांबत नव्हत्या, कारण ह्या आनंदामागे किती मोठा संघर्ष असतो हे एका गाडा मालकाला माहीत असते. सर्वांनी डफड्यासमोर नाचून आनंद साजरा केला. पहिली बारी ही 3:30 वाजता झाली आणि 5 वाजता फायनलसाठी बैल पुन्हा झुपली. सिरियलसाठी कांड्याची अट 70 फूट. फायनलसाठी तीच बैल 50 फुटावर झुपून सुद्धा कांड्याने अंतर टाकलं. जेवढं जुकाट जवळ तेवढं कांड गती वाढवतं हे पाहून समाधान वाटलं. आणि घड्याळ 11 सेकंद 79 मिली पॉईंट आलं. आपण 4 नंबरच्या फायनलसाठी पात्र झालो. मित्रांनो, 12 घाट झाले, आपला घरचाच साज पळतोय. प्रत्येक घाटात झालेल्या विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी देतोय. आत्तापर्यंत एकाही घाटात फकड्यांनी नाराज नाही केलं आणि एकाही घाटात आपल्या कांड्याला जुकाट नाही शिवलं. खंडोबाच्या आशीर्वादासोबत आईवडिलांची पुण्याई सुद्धा गाडा पळवायला कामाला येते आणि अशी देवगुणी नंदी दावणीला येऊन सर्वसामान्य गाडा मालकाचे नाव चर्चेत आणते. मित्रांनो, तुमची बारी कोणत्या गावात घाटाच्या राजाला राहिली आणि त्याचे सेकंद आणि मिली पॉईंट मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आलाचा हात तर अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.